गणेशोत्सवात लालबागचा राजा। पण नवरात्र म्हटलं की मुंबई ठाण्यात कोणत्या मंडळाचा गाजावाजा होतो माहितीये का? दुर्गा मातेची जशी अनेक रूपं आहेत त्याचप्रमाणे तिचा सण साजरा करण्यात लोकांचा उत्साह तितकाच दांडगा आहे। मुंबई ठाणे शहरात अनेक मोठमोठ्या मंडळात नवरात्र उत्सव मोठ्या दिमाखात, उत्साहाने व श्रद्धेने साजरा केला जातो। आज आपण त्यापैकी काही महत्त्वाच्या नवरात्र उत्सव मंडळाची माहिती घेऊया। पण त्याआधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी आर्या आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार प्रस्तुत नवदुर्गा उत्सव विजयाचा सन्मान स्त्री शक्तीचा। महाराष्ट्रात सार्वजनिक स्वरूपात साजरा होणारा पहिला नवरात्रोत्सव होता श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव। 1926 साली दादर मधल्या वीर कोतवाल मैदानात हा नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला। बहुजन समाजाला एकत्र आणणे आणि त्यांना धार्मिक कार्यात सहभाग मिळवून देणे यासाठी प्रभू धनकार ठाकरेंनी हे पाऊल उचलले होते। हा नवरात्र उत्सव आजही खांडके बिल्डिंग क्रमांक 9 दादर येथे मोठ्या उत्साहात चालतो। 1922 मध्ये स्थापन झालेल्या दादर शिवाजी पार्क मधल्या बंगाली क्लबने 1935 मध्ये दुर्गा पूजेचे आयोजन केले। जवळपास 1 शतकापासून हा उत्सव साजरा होत आहे। 2023 साली महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून या क्लबला शहरातील वारसा दुर्गा पूजा म्हणून मान्यता मिळाली। दुर्गा पूजेच्या पारंपरिक आणि प्रामाणिक उत्सवासाठी हे मंडळ ओळखले जाते। इथे पारंपरिक बंगाली विधीने दुर्गा पूजा केली जाते आणि नवरात्रीमध्ये भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। परळ विभाग सार्वजनिक नवरात्र मंडळ 1950 पासून कार्यरत आहे। हे परळ भागातील एक प्रसिद्ध नवरात्र मंडळ आहे जे परळची देवी म्हणून ओळखले जाते। गिरणी कामगारांनी मूर्ती बसवण्याची परंपरा चालू केली। परळच्या कामगार मैदानावर देवीची स्थापना केली जाते। आकर्षक सजावटीसाठी हे मंडळ ओळखले जाते। ठाणे जिल्ह्यातला कल्याण शहरातला दुर्गाडी किल्ला हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकला होता। नवरात्रोत्सवामध्ये दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचा उत्सव हे मुख्य आकर्षण असते। इथे नवरात्रोत्सवामध्ये भव्य यात्रा भरते। 1968 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी या मंदिरात नवरात्रोत्सवाची सुरुवात केली होती आणि आजही ही परंपरा कायम आहे। जसा गणेशोत्सवात लालबागचा राजा प्रसिद्ध, तसंच नवरात्रोत्सवात ठाण्याची दुर्गा दुर्गेश्वरी। या प्रसिद्ध नवरात्रोत्सवाची सुरुवात 1978 मध्ये शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांनी केली। त्यामुळे ही देवी धर्मवीर आनंद दिघे साहेबांची देवी म्हणून ओळखली जाते। त्या काळात ठाण्यात श्रीमंत लोक नवरात्र साजरा करत आणि त्यात सामान्यांना गरबा खेळण्यास देत नसत। त्यामुळे सर्वसामान्यांसाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी या नवरात्रोत्सवाची स्थापना केली। ठाण्याच्या दुर्गा दुर्गेश्वरी देवीची भव्य मूर्ती, आगमन मिरवणूक आणि इथे भरणारी भव्य जत्रा पाहण्याजोगी असते। कोरा केंद्र बोरिवली नवरात्र मंडळ तसेच मालाड येथील श्री नवदुर्गा माता मित्र मंडळ ही देखील महत्त्वाची नवरात्र उत्सव मंडळ आहेत। इथे मोठ्या प्रमाणात देवीची पूजा अर्चा व गरबारास खेळला जातो। कुर्ला पश्चिमेला असलेल्या कुर्ला सार्वजनिक नवरात्र उत्सव या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो। इथे भक्तांनी दिलेल्या साड्या गोरगरिबांना किंवा गरजू लोकांना वाटतात। जमा झालेल्या निधीतून विद्यार्थ्यांना व इतर सामाजिक कार्यांना मदत केली जाते। दिवसेंदिवस नवरात्र मंडळांची संख्या आणि स्वरूप वाढत जात आहे आणि त्याप्रमाणे आपला उत्साह सुद्धा। मग तुम्ही जाणार की नाही या नवरात्रोत्सव मंडळांना भेट द्यायला? अश्विन शुद्ध तृतीया शारदीय नवरात्रोत्सवाचा 3रा दिवस म्हणजेच माता चंद्रघंटा यांचे पूजन, पराक्रमी, तेजस्वी, अन्यायाचा नाश करणाऱ्या मातेचा जागर, त्याचप्रमाणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आधुनिक दुर्गा म्हणजेच रुथ मनोरमा। आधुनिक काळात चंद्रघंटा मातेप्रमाणे रुथ मनोरमा यांनी जातीभेदाच्या, लिंगभेदाच्या अन्यायाविरुद्ध निर्भयपणे लढा दिला। दलित, गरीब व वंचित महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले। 2006 साली त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त झाला। भारतातील दलित महिलांच्या सशक्तीकरणासाठी अथक परिश्रम करणाऱ्या त्या आधुनिक काळातील पराक्रमी सेनानी आहेत। त्यामुळे कल्लाकार प्रस्तुत नवदुर्गा उत्सव विजयाचा सन्मान स्त्री शक्तीचा या सिरीज मधले हे 3रे पुष्प आम्ही रुथ मनोरमा यांना समर्पित करत आहोत। आमच्या कल्लाकार टीम कडून तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। पण जाण्याआधी आमची नवदुर्गा सिरीज तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि यासोबतच कल्लाकार दिनविशेषचे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा।